गुड मॉर्निंग सर्व विमा प्रतिनिधी बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, कोणतंही ॲप तुम्ही ओपन करता त्याच्यातून लोकांना काहीतरी दाखवता कोणत्याही प्रकारचं. तर तेव्हा जर जाहिराती येत असतील, तर तुम्ही काय करा तर तुमचा डाटा बंद करा सगळ्यात आधी आणि मग त्या जाहिराती यायच्या बंद होतील. तुम्हाला जर कोणाचा फोन यायला नाही पाहिजे मध्ये आधी वाटत असेल, तर एअरप्लेन मोडमध्ये जावा तुम्ही. म्हणजे तुम्हाला कोणाचाही फोन वगैरे येणार नाही. तर आपण आज बघूया कोणता प्लॅन बघूया. आज आपण बघूया जीवन उमंग आणि जीवन उत्सवचं काय झालं तर बघू. जीवन उमंग 745 नंबर टेबल आहे. त्याच्यामध्ये नाव टाकूया, एज टाकूया, 30 टाकलं मी उदाहरणार्थ. आता 0 ते 55 एज घेता येते ह्याच्यामध्ये तुम्हाला. 0 पासून प्लॅन अवेलेबल आहे. फक्त मॅच्युरिटीचं वय 18च्या पुढे पाहिजे तुमचं. म्हणजे 0 ते 3 एजला तुम्हाला 15 टर्म घेता येणार नाही, 20 घ्यायला लागेल. 3च्या पुढच्या मुलीला तुम्हाला 15 टर्म घेता येईल. आता टर्म किती आहेत बघा 15, 20, 25, 30. सम एश्योर्ड तुम्ही जेवढं घेता त्याच्या साधारण 8% प्रीमियम येतो. आता त्या हिशोबाने बघितलं तर 12.5 लाख सम एश्योर्डला प्रीमियम येतो ₹1,00,000. आपण लंप सममध्ये दाखवायला पाहिजे. 10 लाख घेतला तर ₹80,000-82,000 येणार. तर परंतु 12.5 लाख विमा रक्कम अवेलेबल नाही. म्हणजे 50,000च्या पट्टीमध्ये 10 लाखाच्या वर विमा गेला तर 1,00,000च्याच पट्टीमध्ये येतोय. तर त्यामुळे आपण काय करूया, की 13 लाख विमा रक्कम घेऊ. काही फरक पडत नाही. बोनस बघा एकूण ₹60 बोनस आहे त्या टर्मला 15 टर्म. जर तुम्ही टर्म 20 घेतली, तर बोनस ₹54 होतो. डिफर्ड बोनस आहे आणि फायनल ॲडिशनल बोनस आहे. तर त्याच्यावर आपण बोलूया. मात्र मी टर्म 15 घेतली. कमी टर्मला इथं बोनस जादा आहे. इतर प्लॅनमध्ये कमी टर्मला बोनस कमी जास्तला जास्त असतो. इथे कमीला जादा आहे. कॅल्क्युलेट म्हटलं. आता ह्याच्यामध्ये सम एश्योर्ड आली 13 लाख टर्म 70 प्रीमियम 15 वर्ष. 70 म्हणजे 30 वयाची व्यक्ती आहे म्हणून 70 म्हणजे 100 पर्यंत प्लॅन चालणार. 40 वयाची व्यक्ती असती तर 60 आला असतं. ₹1,05,000 प्रीमियम आला. हाफ इयरली 53,000, क्वार्टरली 26,000, मंथली 8,937. ₹287 पर डे प्रीमियम आला. आता काही लोकांना हा प्रीमियम जास्त वाटणार, काहींना कमी वाटणार. काही आता तुम्ही दुकानदार बघितले, तर दिवसाची त्यांची पिगमी आहे 1,000, 2,000, ₹3,000. तर ह्या लोकांना त्याचं काही वाटणार नाही. ज्यांचं इन्कम जास्त आहे त्यांना हा प्लॅन सुंदर वाटतो. तुम्ही भरता 15,75,000 आणि वरील प्रमाणे जर बोनस फायनल ॲडिशनल बोनस कायमस्वरूपी मिळाले, तर तुम्हाला ₹2,09,000 ₹2,09,00,000 पर्यंत रक्कम मिळू शकते. आता बोनस कमी झाला तर कमी मिळेल, जादा झाला तर जादा पण मिळेल. आता बघा ₹59 बोनस होता. त्याच्या हिशोबाने लाखाला व्हायला पाहिजे 59,000 परंतु इथे ₹76,700 दिसते. म्हणजे ₹13,00,000 विमा रक्कम घेतली. त्यामुळे वर्षात 3,00,000चा वाढला. तर तो 15 वर्ष तुम्हाला सेम मिळेल आणि त्याच्यानंतर तो ₹26 वगैरे कमी झालेला तुम्हाला दिसत होता. तर तो त्या हिशोबाने ₹37,700 पुढच्या काळासाठी 55 वर्षासाठी दिसतोय. आता बोनस कमी झाला तर 55 वर्षासाठी त्या हिशोबाने त्या वर्षीचा बोनस मिळेल. वाढला तर वाढून मिळेल. म्हणजे फिक्स नाहीये मला असं म्हणायचं. फायनल ॲडिशनल बोनस 8,220 पर 10,000 पर 1,000 एस म्हणजे 1,000ला फायनल ॲडिशनल बोनस शेवटी किती मिळाला? 8,220. आता 25 टर्मला बघा आपल्याकडे 450 आहे. परंतु 55 जर त्या हिशोबाने एल-आय-सीचा आजपर्यंतचा इतिहास बघितला, तर 55 मुदत बघितली तर 8,220 पर्यंत फायनल ॲडिशनल बोनस जाऊ शकतो. फायनल ॲडिशनल बोनस हा 15 वर्षांच्या मुदतीनंतर मिळतो आणि तो 16ला 25 आहे, 17, 18, 19, 20, 21ला 100 आहे, 25ला 450 आहे, 30ला मला वाटतं 1000च्या आसपास आहे. तर असा तो वाढत 8,220 होतो. त्यामुळे ही मोठी ₹1,00,00,000 रक्कम मॅच्युरिटीच्या वेळेला फायनल ॲडिशनल बोनसची दिसते. आता आपण ॲक्चुअल प्लॅन कसं काम करतोय? कारण ह्याच्यामध्ये दरवर्षी एल-आय-सी गॅरंटीड काहीतरी देणार आहे. तर सम एश्योर्ड बघा नॉर्मल 13,00,000 नॅचरल डेथचं आणि दुप्पट 26,00,000 ॲक्सिडेंट डेथचं कव्हर आहे. अपंगत्वाला सुद्धा 13,00,000 ह्याच्यामध्ये आहे. 15 वर्ष तुम्ही ₹1,05,000 भरता आणि त्यानंतर तुम्हाला जवळपास तेवढीच म्हणजे ₹1,04,000 गॅरंटीड दरवर्षी आयुष्यभर पेन्शनसारखी मिळणारी ही रक्कम आहे. 1,04,000 1,04,000 1,04,000 100व्या वर्षी तुम्हाला आणखी ₹1,52,00,000 100 वर्षी आणखी तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये लोन अवेलेबल आहे. आता बघा इथे 15 पर्यंत लोन आहे आणि जसे तुम्हाला 1,04,000 मिळायला लागले, त्याच्यानंतर लोन मात्र 5,47,368 फिक्स एवढंच लोन मिळणार तुम्हाला. कधी पण गेला एल-आय-सीत एक ॲप्लिकेशन दिलं 1 डे, 2 डेमध्ये तुम्हाला एवढं लोन मिळणार. ते तुम्ही स्वतः फेडा किंवा एल-आय-सी हे जे 1,04,000 देते, त्याच्यातले अर्धे पैसे इकडे एल-आय-सी टाकू शकते तुम्ही जर फेडणार नसाल तर. कॅश व्हॅल्यू आहे. आता कॅश व्हॅल्यू काय आहे सांगतो मी तुम्हाला. आता बऱ्याच वेळा काय होतं, की ह्याच्यामध्ये बघा विमा सगळ्या प्लॅनमध्ये बऱ्याचशा मुदत संपली किंवा टर्म संपली, प्रीमियम पेइंग टर्म संपली, की विमा कमी होतो. परंतु ह्याच्यामध्ये विमा रक्कम वाढत चालली बघा. म्हणजे 23,00,000 32,00,000 35,00,000 40,00,000 50,00,000 म्हणजे त्या व्यक्तीच्या वयाच्या 70व्या वर्षी ₹62,00,000 विमा असेल. अपघातीला 75,00,000 असेल. आता एखादी व्यक्ती काय म्हणते, "बाबा मला आयुष्यभर विमा नको." किंवा दरवर्षी तुम्ही म्हणता 1,04,000 1,04,000 आयुष्यभर मिळतील. समोरचा कधी-कधी काय म्हणतो कधी-कधी, की 100 वर्ष कोण जगते 100 वर्षापर्यंत मिळणार म्हटल्यावर. तर बाबा तुम्हाला विमा पण आहे. तुमच्या मागच्यांना पण काहीतरी रक्कम मिळणार. म्हणजे 80 वर्ष काय झालं तर ₹88,00,000 मिळतील.
90 वर्ष काय झालं तर 1,22,00,000 काय झालं तर म्हणजे डेथ झाली तर. आणि अपघातीचा ह्याच्यामध्ये 70 पर्यंतच असणार. 70च्या पुढे अपघातीचा कव्हर नसतो. आता एखादी व्यक्ती म्हणते डेथ नंतर काय मिळणार? मला काय मिळणार आहे का मी असताना? मला 70 वर्षी समजा लागली एखाद्या ऑपरेशनला किंवा कशाला तरी मोठी रक्कम लागली, तर तुम्ही देणार का? तर होय त्यावेळेला सुद्धा आम्ही कॅश व्हॅल्यूमध्ये बघा 48,27,000 एवढी रक्कम अवेलेबल आहे. तर ही ह्या बोनस रेटनुसार आता हे बघा ही ग्रीनमधली जी 1,04,000 रक्कम दिसते ही फिक्स आहे. परंतु ही जी कॅश व्हॅल्यू आहे किंवा ही सरेंडर व्हॅल्यू आहे, तर ती फिक्स नाही. कारण काय तर बोनस कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे जादा पण असू शकते, कमी पण असू शकते. तर ही अतिशय सुंदर अशी योजना आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला कमी विमा रक्कम दाखवायची. समजा ₹50,000 हप्ता दाखवायचा आहे. तर ₹6,50,000 च्या आसपास म्हणजे 13,00,000च्या अर्धा तुम्ही सभासद घेतले, तर तुम्हाला ₹50,000 प्रीमियम येऊ शकतो. हं. बघा प्रीमियम आला ₹53,000 6 बाय 26,000 मंथली 4,523 आणि तुम्हाला मिळणारी रक्कम बघा दरवर्षी 53,000 तुम्ही भरता. त्यानंतर तुम्हाला दरवर्षी 52,000 मिळतात. आता ह्याच्यामध्ये मिनिमम विमा रक्कम म्हणजे हे 52,000 काय आहे? तर हे 6,50,000च्या 8% रक्कम दरवर्षी तुम्हाला गॅरंटीड मिळेल. 8%, 8%, 8%, 8% समजा तुम्ही 10 लाख घेतलं तर 80, 80, 80, ₹80,000 तुम्हाला दरवर्षी मिळणार आहे. बघा तुम्ही आता ₹10,00,000 जर समजा घेतली रक्कम, तर तुम्हाला दरवर्षी ₹80,000 मिळणार. म्हणजे तुम्ही साधारण जेवढा हप्ता भरता तेवढी रक्कम तुम्हाला दरवर्षी 15 टर्म घेतली तर आयुष्यभर गॅरंटेड मिळेल. आता बऱ्याच वेळा काय होतं पेन्शनची गरज असते लोकांना. आजकालच्या आपल्या मुलांची लाईफस्टाईल बघितली तर भविष्यात ते आपल्याला काय द्यायला त्यांना पुरेल असं काही वाटत नाही. त्यामुळं तेव्हा आपल्याला काहीतरी फिक्स इन्कम सोर्स पाहिजे आणि शिवाय समजा आपल्याला काय झालंच, म्हणजे गरज लागली मोठी रक्कम बाबा 60-70ला मोठं ऑपरेशन आहे काय, तर आपल्याकडे एक मोठा ऑप्शन असा दरवर्षी मोडून मिळणार आपल्याकडे पाहिजे 30,00,000, 40,00,000, 50,00,000, 60,00,000 असं. तर तेव्हा ती आपल्याला रक्कम उपयोगी येईल. आता हा एक पी-डी-एफ ह्याच्यामध्ये तुम्ही शेअर करू शकता, ओपन करू शकता. तर जस्ट तुम्ही ओपन म्हटलं आणि हा पी-डी-एफ केलं, तर हे सुंदर प्रेझेंटेशन इथं येतं आणि हे तुम्ही पाठवू शकता. हे क्रॉप करून पण पाठवू शकता. इथं 2 पेजेस आहेत. तुम्ही ह्याची प्रिंट मारू शकता. तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे ॲक्चुअली चांगला कलर प्रिंटर असायला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही अशा चांगल्या प्रिंट मारू शकता. तर ह्याच्यातनं मी बाहेर आलो आणि एक मुदत 20 वर्ष घेऊन बघूया. तर विमा रक्कम 2,00,000 पण आहे. परंतु 2,00,000 3,00,000 देण्यापेक्षा मोठ्या रकमा सांगा. 2,00,000 घेतली तर तुम्हाला एक ₹16,000 प्रीमियम येईल. कारण 8% प्रीमियम 16,865 आला प्रीमियम बघा आणि मिळणारी रक्कम सुद्धा बघा तुम्ही 16-16 भरता आणि ₹16,000 तुम्हाला दरवर्षी मिळतात. आता मुदत मात्र तुम्ही समजा 20 वर्ष घेतली, तर थोडंसं गणित बदलणार. म्हणजे आता मुदत 20 वर्ष घेतली आणि 13,00,000च मगाच्यासारखा सम घेतला. तर मिळणारी रक्कम 20 वर्षानंतर सेम असेल, मात्र प्रीमियम कमी झालेला असेल. परंतु मिळणारी रक्कम ही 20 वर्षांनी मिळणार आहे आणि आधीच्या प्लॅनमध्ये 15 वर्षांनी मिळत होती, 15 टर्मला. त्यामुळे त्याचे एक वेगळं वैशिष्ट्य ₹71,000 तुम्ही फक्त 20 वर्ष भरता आणि ₹1,04,000 मिळतात. तर लहान मुलांना सुद्धा हा प्लॅन द्यायला खूप चांगला प्लॅन आहे. म्हणजे त्यांच्या बर्थडेला, वाढदिवसाला समजा तुम्ही हा प्लॅन दिला, तर त्यांना आयुष्यभर तुमची एक आठवण म्हणून एक रक्कम मिळत राहील. भले त्यांच्या 70-80 वर्षी ती रक्कम कमी असेल, परंतु तेव्हा तुमची आठवण येण्यासारखं काय आहे दरवर्षी त्यांना आठवण येण्यासारखं? तर अशी एखादी योजना तुम्ही दिली, तरी सुद्धा हा खूपच चांगल्या प्रकारे काम करते. त्यामुळे त्या मुलांना पण एक गॅरंटेड सोर्स होतो आणि त्यांना एक सरेंडर व्हॅल्यू चांगली मिळणार असते. तर अशी ही सुंदर योजना आहे. याच्यामध्ये 25-30 पण टर्म आहे. परंतु तेवढी घेण्यापेक्षा तुम्ही 12-13 टर्म घेतलेली परवडते. तर तुम्हाला हा प्लॅन लोकांना सांगा. लोकांना आवडतो. खूप मोठ्या-मोठ्या पॉलिसी आपल्याकडे अगदी वार्षिक 4,00,000, 5,00,000, 6,00,000 हप्त्यापर्यंतच्या पॉलिसी झालेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये जोरदार काम करा. तुम्हाला या छान-छान कामासाठी खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.